ही ग्रामसभा आम्हाला कळतच नाही. पूर्ण नियमाचं उल्लंघन करून काम चालू सध्या ग्रामसेवकचं. आणि मी काय केलं, कोऱ्या कागदावर आज संपूर्ण गावाच्या सहाय्या घेतल्या. जेणेकरून आता ह्या मुलांनी जर एकदा आवाज उठवला तर ह्याच्यावर डायरेक्ट विनयभंगाचा आरोप करण्याचा प्रयत्न केला. आज ग्रामपंचायतीसमोर कशासाठी जमलेला? आज 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिवस होता. आज हिताला पण झेंडा पहिल्यांदाच धारवंट्याच्या पहिल्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायत पुढं पहिल्यांदाच झेंडा फडकलाय 19 वर्षानंतर. इथं तुम्ही बघा आजूबाजूला सगळं गवत आहे आणि गवत असताना पण हिथल्या ग्रामसेवक मॅडमनी इथं लहान मुलांना आणलं, विद्यार्थ्यांना, आणि इथं सर्वांना उभा केलं. आणि त्याच्यानंतर शाळेत पण झेंडावंदन झाला. मुलं 3 गीतं म्हणून जवळपास 1 तासभर मुलं उभे होते. त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं ग्रामसभा आहे का, तर ग्रामसभा त्या म्हणल्या ग्रामसभा नाही, आज आम्ही 8 दिवसात कधी बी घेऊ शकतो असा नियम आहे म्हणले आमचा. तर मग आम्ही त्यांना फक्त विचारलं की मॅडम मग तसा नियम जर असेल तर मग आम्हाला व्हिडिओमध्ये बोलून दाखवा. तर त्यांनी व्हिडिओमध्ये पण बोललेलं आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघताना पण. मॅडम 5 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीतून नारळ फोडलं ग्रामसेवकच्या हाताने. तर त्यावेळेस मॅडम काय म्हणल्या की 15 ऑगस्टला मी ग्रामसभा घेते. पण आज मॅडम जाणीवपूर्वक ग्रामसभा घ्यायला टाळाटाळ करतात आणि कारण देतात. कारण असं देतात की बाबा प्रशासक हिथं नाहीत. आता सध्या आपण मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी जे लढा चालू होता त्या दरम्यान आपण 2022-23ला सर्व गावकरी, सर्व जाती धर्मातले लोकांनी सगळ्यांनी एक निश्चय केला होता की आरक्षण मिळेपर्यंत बहिष्कार टाकायचा. तर गेवराई तालुक्यातलं आमचं एवढं एकमेव गाव आहे. तर आम्ही पाटलाकडे पण हा मुद्दा घेऊन जाणार आहोत की पाटील आम्ही असं केलं तर आमच्या गावाला दुर्लक्ष केलं जाते प्रशासकीय स्तरावरून आणि इतके मोठे कामं झालेत, काळे बाजार झाले. बरं जर कोणी आवाज उठवला, आता ह्या मुलांनी जर एकदा आवाज उठवला तर ह्याच्यावर डायरेक्ट विनयभंगाचा आरोप करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही त्यांना समजून सांगितलं, जर एखादा कर्मचाऱ्याला जर फोन लावित असेल आणि त्यांना फोन लावून जर विचारित असेल का मॅडम तुम्ही कधी येणार आहेत, सर तुम्ही कधी येणार आहेत, तर थेट डायरेक्ट तुम्हाला विनयभंगाचे आरोप करण्याचे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहेत. प्रशासक लागू झालेलं आहे. तोपासून आजपर्यंत गावात एकही विकासाचं काम झालेलं नाही. जे काय विकासाचे कामं झालेत ते फक्त कागदी घोडे नाचवलेले त्यांनी. आणि हे सगळं होऊन आज ग्रामपंचायतला प्रशासक म्हणून सरपंच आहेत. सरपंच हा इथं गावातला नाही, तो प्रशासक आहे. चोपडे सर या ठिकाणी प्रशासक आहेत. तर आता मॅडम म्हणल्यावर प्रशासक किती महिन्यापूर्वी आलेत त्या गावात चोपडे पण आलेले इथं एकदा आठवतच नाही, म्हणजे उद्घाटन झालं तेव्हा चालते. आता मॅडम तेच सांगतात त्यांचं नाव म्हणजे ते नाहीत म्हणून म्हणतात की आम्ही घेऊ शकत नाही. महत्त्वाचे मुद्दे अनेक आहेत. काय झालं, चोपडे दादांचं नाव सांगतायत. चोपडे जे इंजिनियर आहेत बांधकाम विभागात, ते आम्हाला प्रशासक म्हणून आहेत. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही म्हटलं ना मॅडम ग्रामसभा घ्या. गेल्या 1 मेला मी BDO साहेबांना फोन करून सांगितलं की गावात ग्रामसभा होत नाही, चोपडे साहेबांना आणि यांना सांगा. त्यांनी सांगितल्यानंतर ही ग्रामसभा. आणि विशेष आज जे ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी असेल किंवा ग्रामसेवकांनी केलेला भ्रष्टाचार आहे, म्हणजे बोगसपणा आहे. काय केलं, कोऱ्या कागदावर आज संपूर्ण गावाच्या सहाय्या घेतल्या. जेणेकरून नंतर त्याच्यावर नमूद केलं जाईल की ही ग्रामसभा संपन्न झाली. आतापर्यंत गावाच्या इतिहासात एकदाही ग्रामसभा झालेली नाही. अनेक लोकांकडून यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. तसेच नाही, आज बी काय झालं, सकाळी आम्ही तिथं शाळेपाशी थांबलो, लगी एक रजिस्टर आलं. आता रजिस्टर घेतलंय त्यांनी, त्या रजिस्टरवर लगी गावकऱ्यांना आता प्रत्येक वर्षी काय झालं, इथून मागे बी कवा बी सरपंच असताना बी फक्त नावं लिहायचे, सह्या करायचे आणि तेच काय टाकायचं, इकडचे तिकडचे फोटो टाकायचे. आमच्या ऑनलाईन ॲपला जर जाऊन बघितलं तर ग्रामसभेमधले गावातले कोणतेच ग्रामसभेला उपस्थित नसताना तिथं फोटो आहेत दुसऱ्याच गावातले. आता आणि गावात जोपासून प्रशासक लागू झालेलं आहे तोपासून आजपर्यंत गावात एकही विकासाचं काम झालेलं नाही. जे काय विकासाचे कामं झालेत ते फक्त कागदी घोडे नाचवलेले त्यांनी. आणि समजा आज गावकऱ्याची इच्छा आहे, तुम्ही गावात काय विकास केला हे विचारायचं कोणाला? जर गावात जर प्रशासक येतच नसन तर गावकऱ्यांनी विचारायचं कोणाला? आज घेऊ उद्या घेऊ, आता आम्हाला तत्काळ याची गरज आहे, ग्रामसभा घ्यावं आमची अशी इच्छा आहे. प्रश्न सांगायचे झालं तर जवळजवळ माझ्याकडे 49 प्रश्न माझ्या एकट्याचे आहेत. मग ग्रामस्थांचे प्रश्न किती असतील ते सांगा. गावामध्ये अनेक अडचणी आहेत. गावात कोणतीच गोष्ट टाईम टू टाईम भेटत नाही. एखाद्याला जर सही पाहिजे असेल तर सहीसाठी गेवराई किंवा बीडपर्यंत पळवावं लागतं. एवढ्या अडचणी आज गावामध्ये आहेत. तसेच पाहायला गेलं तर आता प्रत्येक 15 ऑगस्ट असेल 17 सप्टेंबरला फक्त रजिस्टरवर सह्या घ्यायच्या, ग्रामस्थांनी कोऱ्या कागदावर सह्या करायच्या आणि मग ग्रामसभा झाली असं ते जाहीररित्या करतात. आज सगळ्या ग्रामस्थांची इच्छा होती की ग्रामसभा व्हावा, पण ते तसं झालेलं नाही. हे लोक फक्त आणि फक्त ग्रामसभेसाठी झालेले आहेत. 80 वर्ष झालेत आज. त्या 80 वर्षामध्ये एकदा ही नियमानुसार दौंडी देऊन ग्रामसभा कधीच झालेली नाही, कधीच झालेली नाही. विचारा, इथं ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे अण्णा, इथं अण्णाला विचार. कळतच नाही ग्रामसभा कशाला म्हणतात हे कळत नाही. मग झाल्यावर तर कळली असती ना आमच्यासारख्या येड्या माणसाला, पण ती झालीच नाही तर कळन कशी? बांधकामावर त्यावर गावकरी म्हणून लक्ष देते. एक बांधकाम चालू आहे, त्याचे पिल्लर वाकडे इथं. त्या मिस्त्रीला सांगितलं शाळेचं बांधकाम आहे, अरे पिल्लर वाकडे झालेत,
मी येडा शेतकरी सांगतोय, मग तू मिस्त्री आहे, तुला तर कळायलाच पाहिजे ना. गुत्तेदार म्हणतात नाही ते असंच असतंय. फोन लागत नाही, प्रशासक फोन घेत नाही. बघा शेतकऱ्यासाठी प्रशासकांचा फोन लागत नाही, प्रशासकाचा फोन उचलत नाही. ग्रामसेवक प्रत्येक वेळेस फक्त प्रशासक जे आहेत त्यांचं नाव सूचित येतं की त्यांचं ते येतील तेव्हाच मी होईल, ते येतील तेव्हा ते करतील. पण मॅडम पूर्ण टाळाटाळ करतात. असलं कुठलाही म्हणजे पूर्ण नियमाचं उल्लंघन करून काम चालू सध्या ग्रामसेवकचं. आणि मी मागं भ्रष्टाचाराच्या विरोधात जर आवाज उठायला प्रश्न विचारला तर माझ्या वडिलांना ग्रामसेवक किंवा काही अन्य लोकांनी फोन केला, म्हणले तुमचा मुलगा असा असा करतोय. ते मला काही म्हणले नाही, पण एके दिवशी योगायोग आला, ते म्हणले काही बी कर, रस्त्याचं बघ, वाळूचं बघ, फक्त काय आहे चुकीचं वागू नको. म्हणजे मी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शासकीय घडलेली गोष्ट आहे ती. शासकीय योजनेमार्फत महसूलचा एक आदेश आहे की सर्व लोकांना आपली जी वाळू आहे ती वाळू फुकट दिली जाते, म्हणजे काहीतरी बरास आहे ते. त्या वाळूच्या संदर्भात गावाचे अनेक दिवसांपासून गावकरी तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, अन्य अधिकाऱ्यांमागे पळतायत, आम्हाला वाळू द्या. जवळच सिंधफणा आहे, काही अंतरावर सिंधफणा आहे, त्या सिंधफण्याची वाळू द्या असं ग्रामस्थांचा प्रश्न आहे, पण तोही मार्गी लागलेला नाही. या सगळ्यात जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रशासक. आमचं सरकार दरबारी किंवा BDO साहेबांना एकच मागणी असेल की आम्हाला तात्काळ प्रशासक बदलून द्या, किंवा चोपडे दादा जर बघतील व्हिडिओ तर त्यांना सांगणे तुम्हाला जर होत नसेल तर गावाचं नुकसान करू नका, सरळ तुम्ही राजीनामा देऊन टाका. आणि राहिला प्रश्न मुद्द्याचा, जर ग्रामपंचायतचा कोणता बी कर्मचारी असेल, आपण त्याला फोन केला किंवा काही बोललो, तो त्याची भूमिका डायरेक्ट धावून जाण्याची, डायरेक्ट सगळं मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी आणखी काही ग्रामस्थ यांच्याकडून कोऱ्या कागदावर सकाळी सह्या घेतल्या. सर काय भूमिका होती त्यामागची? काहीच माहीत नव्हतं. माझ्या हातामध्ये रजिस्टर दिलं आणि फक्त इथं सांगितलं तुमचं नाव टाकून सही करा. पण तुम्ही कसं कुठलाही नाही कुठलाही उल्लेख केला नव्हता. नंतर ज्यावेळेस ग्रामस्थांनी विचारलं या सह्या हा आज 15 ऑगस्ट होता, मला वाटलं शाळे संदर्भामध्ये असेल काहीतरी. पण नंतर आम्हाला कळलं की ती ग्रामसेवक ज्या अधिकारी मॅडम आहेत आमच्या ग्रामपंचायतचे, त्यांनीच ती काय असेल या पुढची तुमची जर ग्रामसभा नाही झाली तर? ग्रामसभा नाही झाली तर आम्ही आजच ह्याच व्हिडिओ मार्फत नंतर निवेदन लगेच देणार आहेत की अनिवार्य असलेल्या 4 ग्रामसभापैकी अनिवार्य बघा टाक्या सगळे म्हणते की टाक्या. ह्या तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्याचं काय बी होऊन द्या, पण मी जाहीररित्या सांगतो येत्या 8 दिवसात ग्रामसभा होणार. आणि मनीष शेळके उद्या सुट्टी आहे, परदेशी सोमवारी पंचायत समितीला 8 वाज झोपल्याला उमऱ्यावर दिसन. जोपर्यंत कडक इशारा मनीषने या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यासोबत आम्ही सर्व गावकरी सोबत आहोत. चांगल्या कामासाठी धारवंटा कधी उभा राहतं. मला वाटतं बीडमध्ये काहीतरी भ्रष्टाचार सुरू, कलेक्टरला 2 वेळेस निवेदन दिले, त्याचं बी अजून कशातच काही नाही गावाच्या बाबतीत. दिले का नाही? दिले 2दा. आमच्या ज्या हरवलेल्या विहीर आहेत त्याच्यासाठी 2दा निवेदन दिलेले आहेत. पण त्याचा पण अजून कुठंच काही झालं नाही. म्हणजे नेमकं चाललंय काय गावात याचं कोणालाच कळायला काही तयार नाही. अशा गावगाडा असतो गावात, सगळ्याला माहीत असतंय कोण कसं चुकीचं वागतंय, पण एखादा जर बोलला तर त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. ऐका ना, आणि आजचं एक जिवंत उदाहरण सांगतो.